आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपमध्ये तिकीट वाटपाचे सर्वाधिकार फडणवीसांकडे असणार। काल झालेल्या भाजप कोर कमिटीच्या बैठकीमधून निर्णय। आशिष शेलार यांची माहिती। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबद्दल मत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। 20 ऑगस्टला महायुतीचं जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता। उदय सामंत यांची माहिती। कोल्हापुरातील अंबाबाईच्या दर्शनानंतर जाहीर होणार जागा वाटपाचा फॉर्म्युला। भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव विधानसभा निवडणुकीसाठी ॲक्शन मोडवर। भूपेंद्र यादव यांच्याकडून भाजपच्या विभागनिहाय मॅरेथॉन बैठका। फडणवीसांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी काँग्रेसमधून अनेक जण इच्छुक, तर नागपूरमधील 6 मतदारसंघांसाठी 71 इच्छुकांनी काँग्रेस पक्षाकडे अर्ज केला। विकास ठाकरेंची माहिती। मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबद्दल सर्वपक्षीय बैठक बोलवावी। जरांगेंना सुद्धा बैठकीला बोलवावं, शरद पवारांची मागणी। तर सर्वपक्षीय बैठकीमध्ये आमची सहकार्याची भूमिका असेल, शरद पवारांनी केलं स्पष्ट। आरक्षणाची 50% मर्यादा वाढवली पाहिजे असं मला वाटतं, मात्र याबद्दलचे सगळे अधिकार केंद्राकडे, शरद पवारांचं वक्तव्य। मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी पवार प्रतिकूल असल्याची मराठा आंदोलक केरे पाटील यांची माहिती। तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण द्यावं असं पवारांचं मत। पवारांच्या भेटीनंतर केरे पाटील यांची प्रतिक्रिया। केरे पाटलांशी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या संदर्भात चर्चा झाली नाही, शरद पवार यांचं स्पष्टीकरण। तर मी सर्वपक्षीय बैठक बोलवा म्हणतो, मग ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण नको असं कसं म्हणेन, शरद पवारांची प्रतिक्रिया। मातोश्री बाहेर दंगा करणारे शिंदेंचे भाडोत्री गुंड, संजय राऊतांचा आरोप। काही लोकांचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो माध्यमांना दाखवत संजय राऊतांचा आरोप। सुपारीचे खेळ वर्षा बंगल्यावर आणि ठाण्यामध्ये सुरू, संजय राऊतांची एकनाथ शिंदे यांच्यावरती सडकून टीका। तर दिल्लीमधील अहमद शहा अब्दाली सुपारी गँगचे अध्यक्ष संजय राऊतांची नाव न घेता अमित शहांवरती आगपाखड। उद्धव ठाकरेंना मुसलमानांची मतं मिळत आहेत म्हणून त्यांना बदनाम करण्याचं काम केलं जात आहे, वडेट्टीवारांची टीका। तर संजय राऊतांच्या आरोपांचं सुद्धा वडेट्टीवारांनी केलं समर्थन। वक्फ बोर्ड कायद्याबद्दल काही चुकीचं घडत असेल तर चंद्राबाबू नितीश कुमारांची मदत घेऊ। अजित पवारांचं वक्फ बोर्ड विधेयकाबद्दल मोठं वक्तव्य। वक्फ बोर्ड बरखास्त करण्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी का मांडली नाही? उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी। शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांची मागणी। संजय राऊतांनी भाकरी शिवसेनेची आणि चाकरी पवारांची केली, त्यामुळे त्यांनी गद्दार नंबर 1 असा चित्रपट काढावा। दादा भुसेंचं संजय राऊतांच्या धर्मवीर चित्रपटावरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर। तुमच्याच लोकांनी तुमचा गेम केलाय, अनिल देशमुखांनी फडणवीसांवरती केलेल्या आरोपानंतर आमदार परिणय फुके यांचा पलटवार। खरं खोटं करायचं असेल तर नार्को टेस्टसाठी तयार व्हा, फुकेंचं देशमुखांना आव्हान। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचं स्फूर्तीगीत जारी। निष्ठावंतांची निघाली स्वारी अशा आशयाचं स्फूर्तीगीत जयंत पाटील यांनी केलं सोशल मीडियावर पोस्ट। सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीतील 20 पदाधिकाऱ्यांचे व्हॉट्सअप हॅक। सुप्रिया सुळे यांच्या खात्यावरून $200 तर पदाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटवरून 15 ते 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची ही माहिती। पूजा केळकरला दिल्ली हायकोर्टाचा मोठा दिलासा। 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे हायकोर्टाचे आदेश। समृद्धी महामार्गावरती होणार 7 कृषी केंद्र। महामंडळाचा सविस्तर प्रकल्प अहवाल 15 दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता। जमिनींच्या मोबदल्यामध्ये 30% विकसित भूखंड दिला जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा जळगावमध्ये दाखल। अमळनेरमध्ये बाईक रॅलीचं आयोजन। यावेळी अजित पवारांवरती जेसीबी मधून पुष्पवर्षाव। मालेगाव, धुळे आणि जळगाव जिल्हा दौऱ्यावरती असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सुरक्षेमध्ये वाढ। अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याच्या गुप्त वार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर। धुळ्यामध्ये सभास्थळी आगमन होताच अजित पवारांवरती फुलांची पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत। एका महिलेनं दादांना बांधली चांदीची राखी। या हाताला बहिणींची राखी असेपर्यंत जीवाला धोका नाही। अजित पवारांची धुळ्यामध्ये भावनिक साथ।
गुप्तचर वार्ता विभागाने दादांच्या जीवाला धोका असल्यामुळे सुरक्षेमध्ये वाढ केल्यानंतर अजितदादांचं वक्तव्य. अजित पवारांनी जैन समाजाचे गुरु आचार्य रत्न सुंदर सुरेश्वर महाराज यांचं दर्शनही घेतलं. जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने धुळे दौऱ्यावरती असताना घेतलं दर्शन. अजित पवारांनी माजी आमदार आसिफ यांची भेट घेतली. त्यामुळे आसिफ शेख मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार असणार का, अशा चर्चांना उधाण. अजित पवारांनी भेट घेतल्यानंतरही माजी आमदार आसिफ शेख अपक्ष लढण्यावरती ठाम. अजितदादांनी सांत्वनपर भेट घेतली, शेख यांची माध्यमांसमोर माहिती. मनोज जरांगे पाटलांच्या मराठा जनजागृती शांतता रॅलीचा उद्या नाशिकमध्ये समारोप. याच पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. माजी मंत्री शिवाजी कर्डिलेंच्या पाठोपाठ भाजपमधूनच सुवर्णा पाचपुतेही श्रीगोंदा मतदारसंघामधून निवडणूक लढण्याच्या तयारीत. सुवर्णा पाचपुते फिक्स उमेदवार असे बॅनर झळकल्यामुळे आता कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष. गुन्हेगार निलेश घायवळ सोबत आमदार राम शिंदे एकत्र. जामखेडच्या नागेश्वराच्या यात्रेनिमित्ताने गुंड निलेश घायवळ आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांचा यात्रेमध्ये सोबत फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल. अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील साकूर इथे नवविवाहित दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू. नाशिकच्या येवल्यामधील नेवरगाव देशमाने शिवरस्त्याची अवस्था अत्यंत बिकट. ट्रॅक्टरवरून अंत्ययात्रा नेण्याची ग्रामस्थांवरती वेळ. लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. जळगावमध्ये एका पादचारी महिला आणि दुचाकीला धडक देऊन पळ काढण्याच्या प्रयत्नामध्ये असणाऱ्या कारला अपघात. काही लोकांनी कारचा पाठलाग केल्यामुळे चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटून अपघात. कारमधील 6 जण जखमी. कपिलेश्वर मंदिर रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुलं राहणार. श्रावणी सोमवार असल्यामुळे मंदिरामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय. त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा श्रावणी सोमवारच्या निमित्तानं भाविकांची प्रचंड गर्दी. मुख्य रस्त्यावरील गेट प्रशासनाने बंद केल्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती. त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आणि ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी भाविक दाखल. राज ठाकरेंनी अविनाश अभ्यंकरांची सांत्वनपर भेट घेतली. अविनाश अभ्यंकर यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट. पनवेल महानगरपालिकेकडून शहराचा विकास आराखडा तयार. शहरामध्ये उद्यानं, मैदानं, रुग्णालय, दळणवळण सुविधा यासह अन्य गोष्टींचा आराखड्यामध्ये समावेश. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश देऊनही आणि पालकमंत्री दादा भुसेंनी बैठक घेऊनही मुंबई नाशिक महामार्गाच्या कामामध्ये सुधारणा नाहीच. महामार्गावरचे खड्डे अद्यापही जैसे थे. खासदार, आमदार, पोलिसांच्या स्टिकरचा सर्वसामान्य नागरिकांकडून होत असलेला गैरवापर खपवून घेतला जाणार नाही. हायकोर्टाने पोलिसांना खडसावलं. कठोर कारवाईचे कोर्टाचे पोलिसांना निर्देश. ठाण्यामध्ये गणेशोत्सवासाठीच्या मंडप उभारणीला सुरुवात. ठाण्याचा राजा नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाचं भूमिपूजन कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न. सोनं स्वस्तामध्ये देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा खार पोलिसांनी केला पर्दाफाश. आतापर्यंत 3 जणांना पोलिसांनी केली अटक. आरोपींमध्ये महिलांचा सुद्धा समावेश. मुंबईमध्ये येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे दरांमध्ये वाढ. वाशीच्या मार्केटमध्ये वाटाणा, गवार 150 रुपये किलो. भेंडी आणि कोबी सुद्धा 100च्या पार. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची केली पाहणी. तर कलाकारांनी उदय सामंतांची भेट घेऊन नाट्यगृह जसं होतं तसं उभं करण्याची केली विनंती. मनोज जरांगेंना रुग्णालयामधून डिस्चार्ज. उपचार घेऊन दौरा पूर्ण करणार. डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या 75 वर. यामध्ये 30 गर्भवतींना झिकाची लागण. तर आतापर्यंत झिकाच्या 4 रुग्णांचा मृत्यू. डहाणूकर कॉलनीमध्ये सर्वाधिक रुग्ण. पुणे विमानतळावरून 2 संशयितांना अटक. सलीम खान आणि नसीरुद्दीन खान यांना एअरपोर्ट पोलिसांकडून अटक. बनावट तिकिटाद्वारे विमानामधून उड्डाण करण्याच्या होते तयारीत. साताऱ्यातील कलेढोणमध्ये साप चावल्यामुळे सर्पमित्राचा मृत्यू. रुग्णवाहिका उशिरा आल्यामुळे मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. तर रुग्णवाहिका संबंधितांवरती कारवाईची मागणी.
साताऱ्याच्या कोरेगावमध्ये टेम्पो आणि कंटेनरची समोरासमोर धडक. अपघाताच्या नंतर कंटेनरनं पेट घेतल्यामुळे 2 जणांचा होरपळून मृत्यू तर 2 गंभीर जखमी. विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर कोकण दौऱ्यावर. विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यासाठी आजपासून नार्वेकर 14 ऑगस्टपर्यंत कोकण दौऱ्यावर. उरण हत्याकांड प्रकरणामध्ये यशस्वी शिंदेचा मोबाईल पोलिसांच्या हाती. मात्र पावसामध्ये भिजल्यामुळे मोबाईल सुरू होण्यामध्ये अडचणी. फॉरेन्सिक लॅबला मोबाईल पाठवला जाणार. सिंधुदुर्गातल्या कुडाळ शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम चोरट्यांनी फोडलं. 2 जण ताब्यात. 2 जणांकडून 2 कॅश बॉक्समधील 12,65,000 रुपयांची रक्कम जप्त. रत्नागिरीच्या देऊळमधील कातळ शिल्प अखेर संरक्षित स्मारक म्हणून घोषित. राज्य सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून या संदर्भातली अधिसूचना जारी. बहरलेल्या पुलांमुळे कोकणातील निसर्ग सौंदर्यामध्ये भर. गुहागर तालुक्यातील वेळणेश्वरमध्ये जाताना रस्त्यालगतच्या कातळ सड्यावरील जांभळ्या रंगाच्या पुलांची पर्यटकांना भुरळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मनपाच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद पेटला. काँग्रेसच्या आढावा बैठकीच्या वेळी लावण्यात आलेले बॅनर्स मनपा अधिकारी विनाकारण काढत असल्याचाही आरोप. मराठवाड्यामध्ये सोयाबीनवरती विषाणूजन्य हिरवा आणि पिवळ्या मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. उत्पन्नामध्ये 75% घट होण्याची शक्यता. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञांनी सुचवल्या उपाययोजना. दुसऱ्या श्रावणी सोमवाराच्या निमित्ताने 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैजनाथच्या दर्शनाला भाविकांची गर्दी. देशभरामधून भाविक दाखल. मंदिराला आकर्षक फुलांची आरास. संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये हिंगोलीकडे कावड यात्रा रवाना. मोठ्या प्रमाणावरती शिवभक्त आणि शिवसैनिकांचा यात्रेमध्ये समावेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.